हरे कृष्णा. आपणा सर्वांचं मनापासून खूप खूप आभार सगळ्यांचे. खूप हार्दिक स्वागत आजच्या भगवद्गीता क्लासमध्ये आल्याबद्दल. तर चला आपण आजच्या भगवद्गीता क्लासला सुरुवात करूया प्रार्थना करून. चला आपण प्रार्थना तुम्ही सगळे माझ्यासोबत सुद्धा म्हणू शकता. चला आपण प्रार्थना करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुर्वे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण ललिता श्री सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सावधूतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितंश्च नमो ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरतुषे नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. तर बघा आपण आज आपल्याला कोणता श्लोक बघायचा आहे 22 नंबरचा. की 22 नंबरचा. हा 22 आजचा श्लोक हा अतिशय सुंदर आणि महत्वाचा श्लोक आहे. तर आपण आजच्या श्लोकला सुरुवात करूया. ठीक आहे. तर मी श्लोक म्हणतो, माझ्या पाठीमागे सगळेजण म्हणा. पहिल्यांदा मी पूर्ण म्हणेल, मग आपण एक एक शब्द म्हणूया. त्या अगोदर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 आताचा श्लोक मी म्हणतो. वासासि जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि सयाति नवानि देहि. वासांसि वासांसी जीर्णानि जीर्णानि यथा यथा विहाय विहाय नवानि नवानि गृह्णाति गृहाति नरः नरः अपराणि अपराणि तथा तथा शरीरानि शरीराणि विहाय विहाय जीर्णानि जीर्णानि अन्यानि अन्यानि संयाती संयाति नवानी नवानि देही. देहि. वाचा अर्थ आणि तात्पर्य. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याचप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी
शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तात्पर्य: अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे तारांतर हे एका विस्तृत तथ्य आहे. आधुनिक विज्ञानाचा आत्म्याचा अविस्तावर विश्वास नाही. तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारे बदल, जे बाल्य अवस्थेतून कौमार्य अवस्थेत आणि कौमारी अवस्था. कौमार्य अवस्थेतून तारुण्य अवस्था आणि पुन्हा तारुण्य अवस्थेतून वार्धक्य अवस्था अशा विविध अवस्थेतून दिसून येतात, ते मान्य करावेच लागतात. वृद्ध अवस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो. ज्या स्पष्टीकरणातून पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेने शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छास्फूर्ती करतो, त्याचप्रमाणे परमात्माही अनुरूप आत्म्याची इच्छास्फूर्ती करतो. मुंडकोपनिषद तसेच हम्म. पुढे वाचा. तसेच श्वेताश्वर उपनिषद. हा इथे बघा इथे. तसेच श्वेताश्वर रोपनिषद यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्षाबरोबर करण्यात आली आहे. त्यापैकी एक पक्ष अनुरूप जीवात्मा वृक्षांची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी श्रीकृष्ण आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे. गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन्ही पक्षांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षांच्या फळांनी मोहित होता व दुसरा पक्षी आपल्या मित्रांच्या हालचालीचा केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यामधील एक जण स्वामी आहे आणि दुसरा सेवक. आत्म्याची या संबंधाबद्दल केवळ नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर, एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणारे स्थलांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीररूपी वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो. ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशकाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला, त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाला परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, त्या क्षणी तो कनिष्ठ किंवा गैन पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मुंडकोपनिषद आणि श्वेताश्वरोपनिषद दोन्ही या विधानाला पुष्टी देतात. समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यन्तेन्मिषमस्य महिमानमिति वितशोकः. पुढे वाचा. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडांची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे जो त्या क्षणी पाहतो आणि त्याची महानता जाणतो, त्या क्षणी तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतामुक्त होतो. अर्जुनाने आता त्याच्या नित्य मित्राकडे म्हणजेच श्रीकृष्णाकडे पाहिले आहे आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. त्याप्रमाणे श्रीकृष्णाकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंताची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु त्यांचा देहस्थित स्तरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा धर्मयुद्धात त्याच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्माच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याचा आनंद मिळाला पाहिजे. यज्ञ विधीवरून किंवा योग्य रंगभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो, तो शारीरिक कर्मभोगातून तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते. या अवस्था अर्जुनाला शोक करण्याचे काहीच कारण नव्हते. तर बघा, अतिशय सुंदर श्लोक आहे आजचा जो श्लोक आहे तो.
विषय म्हणजे खूप गूढ आहे तो. त्यामध्ये खूप काही सांगितलेलं आहे. तर आपण बघूया त्याच्यामध्ये बघा काय काय. तर स्वामी प्रभुपादजी जे आहेत, कृष्ण कृपामूर्ती स्वामी प्रभुपादजी, त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे याचं तात्पर्य या श्लोकाचं दिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी की जसं जर आपले सपोज आपण आता प्रत्येक वेळेस आपण वस्त्र नवीन नवीन खरेदी करतो, तर आपले जर जुने वस्त्र जे आहे ते फाटले किंवा खराब झाले, खूप जुने झाले, तर आपण काय करतो? हम्म तर जुने वस्त्र नवीन घेतो. नवीन घेतो, त्यांना टाकून देतो आणि नवीन घेतो. तर ते जुने वस्त्र, फाटलेले वस्त्र, खराब झालेले वस्त्र जर टाकून दिले किंवा आपल्या कोणी नातेवाईक आहे, त्यानं जर ते जुने फाटलेले वस्त्र टाकून नवीन घेतले, तर आपण दुःखी होतो आणि रडायला लागतो का खुश होतो? हम्म? जर जुने वस्त्र टाकून दिले तर आपण दुःखी होतो का? हम्म? नाही. नाही. फाटलेले वस्त्र जे आहेत ते टाकून दिले तर आपण रडायला लागत नाही. उलटे नवीन वस्त्र आणल्याने आपल्याला खुशी होते. ना खुशी होते. नवीन. तर काही जण म्हणतात की बघा, काही जणांचं म्हणणं आहे की जुने वस्त्र टाकून दिले तर नवीन वस्त्र घ्यायला पैसे जातात, त्यामुळे थोडंसं दुःख होते की नवीन वस्त्र ₹500-600 नवीन वस्त्र खरेदी करायला लागले, बरोबर आहे. परंतु नवीन वस्त्र घालून तर आनंदच दिसतो ना, ते चांगले दिसतात तर अजून चांगलं वाटते मनाला, बरोबर की नाही. तर जुन्या वस्त्रासाठी आपण शोक हो. करत बसत नाही, फाटके वस्त्र असेच फेकून देतो. तर त्याचप्रमाणे हे जे आत्मा आहे ते जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून काय करते? नवीन भौतिक शरीर धारण करतो, बरोबर आहे. नवीन भौतिक शरीर धारण करते. करतो आत्मा. हा हो. तर हे शरीर जेव्हा निकामी होते, निरुपयोगी होते किंवा त्याच्यामध्ये काही न्यूनगंड किंवा व्याधी उत्पन्न होते, त्यावेळेस त्या शरीराचा त्याग करून आत्मा हे नवीन शरीर घेते. असे असे या श्लोकामध्ये सांगते. किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे भगवंतानी, है की नाही. की समजायला अतिशय सोपं आहे की कशी आत्मा एक शरीर टाकून दुसरं शरीर कसं काय बदलते, हे अतिशय सोप्या पद्धतीने एका लहान मुलाला सुद्धा समजेल एवढ्या सोप्या पद्धतीने भगवंतानी समजावून सांगितलेलं आहे, है ना. तर त्यातून भगवंत आपण समजू समजू शकतो किती विज्ञानी आहेत, किती विद्वान आहेत भगवंत. उदाहरणं सुद्धा त्यांनी किती अतिशय सुंदर, एकदम व्यवस्थित अशी सगळ्यांना समजतील अशा प्रकारे दिलेली आहेत, बरोबर आहे. तर हो. बघा या ठिकाणी तात्पर्यामध्ये कृष्ण कृपामूर्ती श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादजी सांगतात की जो आत्मा जो आहे, आत्मा अनुरूप म्हणजे काय? अनुरूप आत्मा किती छोटा आहे ना, किती अतिशय सूक्ष्म आहे. आपण काही मागच्या श्लोकांमध्ये बघितलं की आत्म्याचं जे मोजमाप आहे ते किती आहे, ते खूप कठीण आहे करणं. पण शास्त्रांमध्ये सांगितलेलं की आपला जो डोक्याचा केस आहे, एक केस, त्याचा जो अग्रभाग आहे, त्याला जर आपण 10,000 छोट्या छोट्या भागामध्ये त्याचं विभाजन केलं, तर त्यातली एक भाग म्हणजे काय झाला, तो आत्म्याचं माप झालं आहे. कारण इतका छोटासा आत्मा आहे. तर बघा आत्मा इतका छोटा असून एवढे मोठे मोठे आता बघतो आपण ऑफिसेस चालवतो, तो काय काय एवढ्या मोठ्या गाड्या चालवतो, एवढं शरीर चालवतो, एवढं मोठं सगळ्या दुनियेला चालवण्याची त्या इतक्या छोट्याशा कणामध्ये शक्ती आहे. तो कण जो आहे आध्यात्मिक आहे, चेतन वस्तू आहे. ती कणमध्ये आध्यात्मिक शक्ती आहे. तर आध्यात्मिक जे गोष्टी आहेत त्या बघा किती शक्तिशाली आहेत चेतन वस्तूमध्ये. तर एक इतकासा छोटासा कण एवढा शक्तिशाली आहे. तर भगवंताच्या शक्तीची कल्पना आपण करू शकतो का? बघा भगवंताकडे किती शक्ती असेल. कारण भगवंतामध्ये असे कण किती आहेत? अमर्याद कण आहेत त्यांच्यामध्ये. तर भगवंताचा इतका छोटासा अंश एवढा शक्तिशाली आहे. तर भगवंत किती शक्तिशाली असू शकशील. बरोबर की नाही? हो. बरोबर आहे ना. बघा आता काय ड्रायव्हर असतो, तो इतकं मोठी-मोठी का ट्रक चालवतो, गाडी चालवतो, एवढ्या मोठ्या ट्रकला कंट्रोल करतो, हेलिकॉप्टर, विमान, काय-काय बनवलं. इतकं छोट्याशा आत्म्याने इतका छोटासा. तो एवढा शक्तिशाली, इतका बुद्धिमान आहे, का ज्ञानी आहे. तर भगवंताच्या ज्ञानाची आपण कल्पना पण नाही करू शकत. भगवंताच्या शक्तीची आपण कल्पना करू शकत नाही. भगवंताची शक्ती जी आहे, भगवंताचं जे ज्ञान आहे, भगवंताची जी विद्वत्ता आहे, ती असीमित आहे, अमर्यादित आहे. आपल्या कल्पना शक्तीच्या परे आहे. बरोबर आहे? हो. तर बघा, जे आधुनिक वैज्ञानिक आहेत, ते आत्म्याच्या काही-काही वैज्ञानिक आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत. नाही. परंतु हृदय जे आहे, त्या हृदयातूनच शक्ती भेटते याच्यावरती त्यांचा विश्वास आहे. कारण त्यांनी त्याचं एक्सपेरिमेंट त्याचे त्यांनी केलेले आहेत, प्रयोग केलेले, तर त्यातून त्यांना कळालं,
की या पूर्ण शरीराला शक्ती कुठून भेटते? हृदयातून. पण हृदयातून कशी काय तयार होती त्यांना माहिती नाही. नाही. हृदयात ती शक्ती कुठून आली त्यांना माहित नाही. नाही. पण शास्त्र काय सांगतात? हृदयामध्ये कोण आहे? कुठून आली ती शक्ती? कोणाकडून आली? आणि हृदयामध्ये कोण बसलेला आहे? परमात्मा. परमात्मा. आणि परमात्म्यासोबत कोण आहे अजून? आत्मा पण आहे. बरोबर आहे. आत्मा आणि परमात्मा दोघे जण सोबत आहेत. तर ही जी शक्ती आहे ती परमात्म्याकडून आत्म्याला भेटते आणि आत्म्याकडून सगळ्या शरीराला भेटते. बरोबर आहे. हो. समजलं ना? तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की परमात्म्याकडून ही शक्ती आत्म्याला भेटते आणि आत्म्याकडून ही शक्ती सगळ्या शरीरभर पसरते. तर हे जे आहे या ठिकाणी तर या शक्तीचा स्त्रोत हे आत्मा आहे की नाही? आत्म्याकडून येत आहे ती. तर हे तर शास्त्रज्ञांना मानावंच लागते, कारण त्यांना तर दिसते की जी शरीरामध्ये शक्ती येते ती हृदयाकडून येत आहेत. आणि परत शरीरामध्ये जे बदल होतात बघा, शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. कोणत्या कोणत्या प्रकारचे? शरीरात पहिले लहानपणी चिंटू मिंटू बिंटू असतो आपण, है ना, एकदम लहान छोटस बाळ. मग त्यातून ते थोडस कुमार अवस्थेमध्ये जाते, थोडं की नाही. नंतर कुमार अवस्थेतून तरुण होते, तरुण अवस्थेमध्ये, आणि मग तरुण अवस्थेतून म्हातारा पण होतो, आणि मग शेवटी मृत्यू होतो. तर हे बदल आपण बघतो की हे बदल एखाद्या वस्तूमध्ये, निर्जीव वस्तूमध्ये होतात का हे बदल? नाही. नाही. तर मग वैज्ञानिकांना हे सुद्धा स्वीकार करावं लागते. त्यामुळे आपण बघतो की त्यांना मान्य करावेच लागते की आत्मा या शरीरामध्ये आहे. नाहीतर त्यांना एवढं तरी मान्य करावं लागतं या शरीरामध्ये दुसरं काहीतरी आहे जे या शरीराला चालवत आहे. पण त्यांना त्यांना आत्म्याला ते स्वीकार करायला तयार नसतात. नाही. परंतु ते दुसरं काय, मग त्यांच्याकडे त्याचं उत्तर नाही. दुसरं काय चालवते नेमकं, त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. नाही. मग त्याचं उत्तर शास्त्र सांगतात की ते दुसरं म्हणजे काय नाही, दुसरं काही नसून ते काय आहे? आत्मा आहे. आत्मा. मग ते शास्त्र ते म्हणतात आत्मा आम्हाला तर दिसत तर नाही. मग अरे, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डोक्याचे केस नाही दिसत, मग आत्मा कुठून दिसणार? बरोबर की नाही? दिसतात का आपल्याला? नाही. नाही. बघा, आपला चेहरा स्वतः आपल्या बिना आरशाचा आपला चेहरा दिसतो का आपल्याला? नाही. हवा पण दिसत नाही. नाही. आणि जर सूर्यप्रकाश नसेल तर आपण सूर्यप्रकाशाविना आपण आंधळे आहोत. कारण सूर्यप्रकाश नसला तर आपल्याला डोळे असून सुद्धा आपल्याला दिसत नाही. नाही. तर आपण कुठे बघू शकणार? आत्मा तो कसा आहे? चेतन वस्तू आहे ती. आपण या मासा हाडापासून, रक्तापासून बनलेल्या डोळ्यांनी आपण चेतन वस्तूला पाहू शकत नाही. बरोबर की नाही? हो. आता जसं आपल्या हातावरती इतके सगळे बॅक्टेरिया आहेत, ते दिसतात का? नाही. कोरोनाचा काळ चालू आहे, आता कोरोना दिसते का कोणाला? आपल्याला नाही. आपल्या डोळ्यांनी कोरोना दिसतो का? नाही. त्याचा अर्थ कोरोना नाहीये का? याचा अर्थ आहे. कोरोना कोरोना आहे ना. तर साधा इतका छोटासा व्हायरस आहे कोरोना, तो बघण्याची ती बघण्याची पण आपल्याकडे शक्ती नाही. तर भगवंत आणि आत्मा तर किती दूरची गोष्ट झाली, है ना. भगवंत आणि आत्मा तर ते खूप दिव्य आहेत, तर त्यांना बघण्यासाठी आपण तर लायक तर कोणत्याच दृष्टिकोनातून नाही. हे कोरोना व्हायरस साधा तो नाही बघू शकत आपण आपल्या डोळ्यांनी, तर भगवंत आणि आत्म्याला बघण्याचं किती दूरची गोष्ट झाली. बरोबर की नाही? हो. तर त्यामुळे त्यासाठी पहिल्यांदा लायक व्हावं लागते. पण आजकाल सगळे काय आहेत? नालायक आहेत, आहे ना, म्हणून कोणी बघू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून भगवंताला आणि आत्म्याला कोणी बघू शकत नाही. नाही. जोपर्यंत आपण नालायक पासून लायक होत नाही तोपर्यंत आपण आत्म्याला आणि भगवंताला बघू शकत नाही. आणि आत्म्याला आणि भगवंताला या डोळ्यांनी बघितलं जाऊ शकत नाही. म्हणून पुढे आपण बघू भगवद्गीतामध्ये जेव्हा विश्वरूप दाखवत होते भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला, तर त्यावेळेला त्याला स्वतःच्या डोळ्यांनी दिसत नव्हतं, तेव्हा भगवंतानी त्याला दिव्य दृष्टी प्रदान केली होती. तर दिव्य दृष्टीशिवाय आपण भगवंताला किंवा आत्म्याला बघू शकत नाही. समजलं सगळ्यांना? हो. तर हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर हे जे बदल आहेत ते घडतात, तर हे बदल फक्त एका जीवित शरीरामध्येच घडतात. आणि याच्याबद्दल डिटेल आपण याच्यामध्ये पाहिलं 2.13 13व्या श्लोकमध्ये, याच अध्यायामध्ये 13व्या श्लोकमध्ये सुद्धा आपण बघितलं.
तर जो सूक्ष्म जीवात्मा आहे, अनुरूप जीवात्मा आहे, जो अणु असतो, ऍटम असतो, तर केमिस्ट्रीमध्ये रसायनशास्त्रामध्ये तुम्ही शिकला असेल की सगळ्यात जो छोटा जो भौतिक जगातला कोणता कण असेल तर त्याला अणु म्हणतात. पण आत्मा हा अणुपेक्षाही कितीतरी छोटा आहे. अणुपेक्षा सुद्धा काय आहे तो? खूप छोटा आहे. आपण अणुलाच नाही बघू शकत डोळ्यांनी, तर आत्म्याला बघण्याचा काही प्रश्नच नाही, कारण तो अणुपेक्षाही खूप छोटा आहे, खूप छोटा आहे. बरोबर आहे. हम्म. तर हे जो आत्मा आहे, आत्म्याचं एका शरीरातून दुसऱ्या शरीरात संक्रमण कसं होतं, एक शरीर त्यागून त्याला दुसरं शरीर कसं भेटते, कोणामुळे? परमात्म्याच्या कृपेमुळे होते. कशामुळे? परमात्म्याच्या परमात्मा. कृपेमुळे. जसं बघा, आता एखादा जवळचा मित्र असले, दोन्ही जवळचे मित्र असले, एक मित्र संकटात आहे की त्याला एखाद्या वस्तूची गरज आहे, तर दुसरा मित्र काय करतो? त्याला देतो आणि त्याची मदत पूर्ण करतो. बरोबर आहे ना? तर त्याचप्रमाणे आपला सगळ्यात जवळचा मित्र, आत्म्याचा सगळ्यात जवळचा मित्र जो आहे तो कोण आहे? परमात्मा किंवा भगवंत. भगवंतासारखा सुहृदम सर्व भूतानाम, सगळ्या जीवातला सगळ्यात सगळ्यात जवळचा मित्र, सगळ्या जीवांचा सगळ्यात जवळचा मित्र आणि सगळ्यात शुभचिंतक जर कोणी असेल तर ते आहेत भगवान श्रीकृष्ण. त्यांच्यापेक्षा जवळचा मित्र कोणीच कोणाचा असू शकत नाही. कारण बाकीचा आपला कितीही कोणी जवळ मित्र असला तरी तो एक ना एक दिवस आपल्याला सोडून जाणार, आणि तो जा मित्र आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो का? नाही. 24 तास आपल्या सोबत राहू शकतो का? नाही. नाही. आपल्याला मृत्यूपासून वाचवू शकतो का? नाही. आपल्याला म्हातारं होण्यापासून वाचवू शकतो का? नाही. आपल्याला बिमार पडण्यापासून वाचवू शकतो का? नाही. नाही. तर मग कसं काय आपण इथे, तर पण ह्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला कोण वाचवू शकते? भगवंत. म्हणून ते आपले सगळ्यात जवळचे मित्र आहेत. ते सगळ्यात जवळचे आपले शुभचिंतक आहेत, हितचिंतक आहेत. त्यांच्यासारखा जवळचा मित्र आणि त्यांच्यासारखं शुभचिंतक, हितचिंतक कोणी नाही. आणि त्यांच्या एवढं प्रेम आपल्यावरती कोणीच करत नाही आणि करू सुद्धा शकत नाही. नाही. भगवंत जेवढं आपल्यावरती प्रेम करतात, तेवढं प्रेम कोणी कोणाची इच्छा असतानाही कोणी कोणावरती करू शकत नाही. नाही. नाही तर आईचं आपल्या मुलावरती एवढं प्रेम असते, पण आपण बघतो बऱ्याच वेळा आईच्या डोळ्यासमोर बरेच लेकरांचा जीव जातो, पण आई काही करू शकत नाही. रडण्याशिवाय दुसरं काही करू शकत, ते आपल्या मुलाला वाचवू शकत नाही. नाही. कधी कधी आपण बघतो मुलाचं खूप दुखत असते, आईला वाटते मी कधी त्याचं दुःख घेऊ, परंतु ती घेऊ शकते का? तिच्या नाही. हातामध्ये असते का? नाही. तर त्याचप्रमाणे म्हणून कोणाची इच्छा जरी असली तरी कोणी भगवंताचं जेवढं ते एखाद्या जीवात्म्यावर प्रेम असते तेवढं कोणाचंच कोणावरती नसते, आणि कोणीच नसते. कोणावर करू शकत नाही. नाही. जेवढं भगवंताचं आपल्यावरती प्रेम आहे तेवढं, म्हणून आपण पण भगवंतावर जर प्रेम केलं तर आता सध्या एकतर्फा प्रेम आहे का नाही? भगवंतच आपल्यावर प्रेम करतात, पण आपण आपलं प्रेम ते भगवंताच्या प्रती, जे आपल्या पण मनात प्रेम आहे भगवंताप्रती खूप, पण ते आपण विसरून गेलेलो आहे. तर तेच प्रेम आपल्याला जागृत करायचं आहे. तर तेच आपण भगवंताचे नामस्मरण, हरे कृष्ण महामंत्र जो आहे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या ज्या मंत्राचा आहे त्या जप करून आपण काय करू शकतो? त्या प्रेमाला जागृत करू शकतो भगवंताप्रतीचा. आणि ते जेव्हा प्रेम जागृत होईल तर आपल्याला दुसरी कोणतीच इच्छा राहणार नाही. आपण पूर्ण खूप एकदम अतिशय सुखी राहू, आणि ते इतकं सुख भेटेल आपल्याला की त्या सुखाची आपण कल्पनाही करू शकत नाही, की आपल्याला बाकी कोणत्याच गोष्टीची काही गरज पडणार नाही. ते जे सुख आहे नाही. ते त्यामध्ये परम आनंद आहे, परम आनंद. त्या सुखाची तुलना आपण या भौतिक जगातल्या कोणत्याच आनंदाशी करू शकत नाही. ती जे समाधान असेल, ते जे मनशांती असेल, ते जे सुख असेल, त्यामध्ये ते जे सुख आहे भगवंतावरती प्रेम करण्यामध्ये, आणि भगवंताप्रती जेव्हा प्रेम जागृत होते, तो मनुष्य हा सगळ्यात समाधानी असतो, सगळ्यात सुखी असतो. त्याच्या इतकं सुखी कोणीच असू शकत नाही. नाही. म्हणून हे प्रत्येकानं ते प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते प्रेम जेव्हा जागृत करेल तेव्हा आपण खऱ्या अर्थाने खरं सुख, खरं समाधान, खरी शांती ही प्राप्त करू शकतो. बरोबर आहे? हो. तर बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे की मुंडक उपनिषद तसंच श्वेताश्वर उपनिषद जो आहे, तर या वैदिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं की आत्मा आणि परमात्मा जे आहेत यांची तुलना आहे, दोघंही हृदयामध्ये बसलेले, दोघांची तुलना कशा प्रकारे केलेली आहे? एका झाडावर बसलेल्या दोन मित्र पक्ष्यांबरोबर. झाडावर बघतो ना आपण, कधी एका सोबत पक्षी बसतात, मित्र असतात ते सोबत बसतात,
तसंच हे शरीर रूपी शरीर हे वृक्षाप्रमाणे त्याला तर तुलना केलेली आहे. आणि वृक्षाच्या एका फांदीवर, फांदी म्हणजे हृदयामध्ये दोन मित्र पक्षी म्हणजे एक आत्मा आणि दुसरं कोण, परमात्मा, हे दोघं बसलेले आहेत. तर त्यापैकी एक पक्षी म्हणजे जीवात्मा आहे, आपण आहे, आपण. तर एक पक्षी काय करतो, त्या झाडाच्या फांदीवर जे फळं आहेत ते खात आहे आणि दुसरा पक्षी आपल्या मित्राकडे फक्त बघत आहे. आहे. बरोबर आहे. तर दुसरा पक्षी म्हणजे कोण, भगवान श्रीकृष्ण किंवा परमात्मा. बरोबर आहे. हो. तर दोन्ही पक्षी पक्षी गुणाच्या दृष्टिकोनातून एकच आहेत. ठीक आहे. गुण म्हणजे आता हं. बघा, गुन्हा कसं आत्म्याचे आणि भगवंताचे गुण सारखेच आहेत, पण आत्म्याचे गुण हे खूप कमी आहेत, एकदम कमी आहेत, एकदम कमी आहेत. भगवंताच्या गुणाची अनगिनत आहेत, पण गुण सारखेच आहेत. आहे. जसं आपण समजलं, नेहमी उदाहरण बघतो, समुद्राचा एक थेंबाची जो चव आहे आणि जो एक थेंब ज्यापासून बनलेला आहे, त्याच थेंबाचे जो एक थेंब ज्या पदार्थापासून बनलेला आहे त्याची जी चव आहे तीच सगळ्या समुद्राची सुद्धा आहे. असते. आहे का नाही. तर गुणात्मक दृष्टिकोनातून समुद्र आणि समुद्रातील पाण्याचा एक थेंब हे दोन्ही सारखेच आहेत. परंतु समुद्र आणि समुद्राचा थेंब या दोघांना सारखे म्हणता येते का आपल्याला? नाही. नाही. आपण संख्यात्मक दृष्टिकोनातून त्यांना सारखे म्हणता येत नाही. कारण हं. समुद्र हा अफाट आहे, अनगिनत आहे, असीमित आहे आणि एक थेंब हा तुच्छ आहे, है ना. तसंच त्याप्रमाणे आत्मा हा अतिशय सूक्ष्म आहे, एकदम तुच्छ आहे आणि भगवंत किंवा परमात्मा जे आहे असीमित आहे, अनगिनत गुण आहेत, अनगिनत असीमित शक्ती आहे त्यांच्याकडे, दिव्य आहे. बरोबर आहे. समजलं? हो. तर तीन गुण दोघांमध्ये समान आहेत. कोणते? आत्मा आणि परमात्म्यामध्ये सत चित आनंद. कोणते कोणते? सच्चिदानंद. सत म्हणजे सनातन, जो कधीच संपत नाही, कधीच मृत्यू होत नाही, पहिले सुद्धा होता, आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहील, त्याला सनातन म्हणतात. तर भगवंत सुद्धा सत आहेत, सनातन आहेत आणि आत्मा सुद्धा काय आहे? सनातन आहे. सम चित म्हणजे काय? ज्ञान. तर आत्म्याला सुद्धा जो प्युअर आत्मा आहे, त्या आत्म्याला सुद्धा काय बघा, आत्म्याला सुद्धा काय ज्ञान आहे. आत्म्याला सुद्धा काय आहे? ज्ञान ज्ञान आहे. आहे. कशाचं? तर आत्म्याला सुद्धा भूतकाळाचं, भविष्य काळाचं आणि वर्तमान काळाचं, या तिन्हीचं आत्म्याला सुद्धा ज्ञान आहे. पण आणि भगवंताला सुद्धा आहे. पण फरक काय आहे? आत्म्याला फक्त स्वतःबद्दलचं ज्ञान आहे. आत्म्याला कशाबद्दलचं ज्ञान आहे? फक्त स्वतःचा भूतकाळ, स्वतः. स्वतःचा भविष्यकाळ आणि स्वतःचा वर्तमान काळ. शुद्ध आत्मा आहे त्याला. आणि पण भगवंत जे आहेत त्यांना सगळ्यांबद्दल, जितके पण आत्मा आहेत, जितके पण जीव आहेत, जितकी सृष्टी आहे, सगळ्यांबद्दलचं त्यांना भूतकाळाचं, भविष्यकाळाचं आणि वर्तमान काळाचं ज्ञान आहे. तर बघा, ठीक आहे ना, किती फरक आहे मोठा. आणि आत्म्याचं जे ज्ञान आहे त्याचा विसर पडतो किंवा ते झाकल्या जाते. जसं आता आपण आपल्या मागच्या जन्मात कोण होतो हे आठवते का? नाही. तिच्या मागच्या जन्मात कोण होतो, आपण काय केलं, काय नाही केलं, आपल्याला काही आठवत नाही. नाही. तर तो आत्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये फरक आहे. आत्म्याला त्याच्या मागच्या भूतकाळाचा त्याचा विसर पडू शकतो, विसर होतो. आत्म्याचं ज्ञान हे झाकलं जाऊ शकते, परंतु परमात्म्याचं किंवा भगवंताचं ज्ञान हे झाकलं जाऊ शकत नाही. नाही. त्यांना कधी, भगवंतांना कधी विसर पडत नाही. नाही. ठीक आहे. तर हे झालं चित. आणि आनंद. आनंद म्हणजे बघा, आत्म्याचा भगवंताचा स्वभाव काय आहे? सदा आनंदित राहणे आणि आनंदाचा उपभोग घेणं. तर आपल्याला पण कधी दुःख यावंसं असं वाटते का? नाही. आपल्याला पण काय वाटते, मी सदैव सुखी असावं आणि माझ्या जीवनात भरभरून सुख समृद्धी यावी. तर आत्म्याचा पण तोच स्वभाव आहे. आत्म्याला पण काय पाहिजे असतो? आनंद पाहिजे असतो. या जगामध्ये सगळे लोक जे काही करतात, जितकं पण मेहनत चालू आहे, जे काही करतात ते सगळं कशासाठी करतात? फक्त एका गोष्टीसाठी करत आहेत. कशासाठी करत आहेत? आनंदासाठी. आनंद किंवा सुखासाठी. तर कारण आत्म्याचा स्वभावच आहे आनंदी राहणे, सुखी राहणे. आत्माला कधीच दुःखी राहू शकत नाही. नाही. तर तो भगवंताचाही स्वभाव आहे आणि आत्म्याचा. पण फरक काय आहे, की आत्म्याला जेव्हा आत्मा या शरीरामध्ये फसून जातो, त्यावेळेस त्याला दुःख भोगावे लागतात. जरी त्याचा स्वभाव नाही तरी सुद्धा.
परंतु भगवंतांना कधी दुःख भोगण्याची आवश्यकता पडत नाही. त्यांच्यावरती दुःख असे जबरदस्ती कुठे ओढवल्या जाऊ शकत नाहीत. नाही. आता समजलं ना, सच्चित आनंद हा 3 गुणात्मक दृष्टी भगवंत आणि आपण सारखे आहोत, परंतु संख्यात्मक दृष्टीनं जर पाहिलं तर भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये खूप मोठा जमीन आसमानचा फरक आहे. आत्मा कधीच भगवंत होऊ शकत नाही. आत्मा एक छोटासा आत्मा कधीच भगवंताची बराबरी करू शकत नाही आणि भगवंतापेक्षा महानही होऊ शकत नाही किंवा भगवंताच्या बरोबरीचा सुद्धा होऊ शकत नाही. बरोबर आहे, समजलं? तर बघा, जो आत्मा आहे भौतिक, ज्या जसं भौतिक पक्षी वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, जो एक पक्षी आहे तो भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा हा आपल्या मित्राच्या हालचालींना फक्त बघतो, साक्षी देतो, साक्षी आहे. तर आत्मा हा काय, भौतिक वेगवेगळ्या ह्या इच्छा त्या इच्छा त्यानं काय होतं, तो सगळा त्यामध्ये बघतो आपण की विचलित होतो, हे का नाही? आत्मा विचलित होतो भौतिक इच्छेने वेगवेगळ्या, परंतु परमात्मा कधी विचलित होत नाही. नाही. जो आत्मा आहे तो मोहजाळमध्ये अडकला जातो, मोहित होतो वेगवेगळ्या गोष्टींकडे, परंतु परमात्मा मोहित होत नाही. परमात्मा फक्त त्या जीवात्म्याकडे बघत राहतो आणि त्याच्या त्याच्या ज्या कृती आहेत वेगवेगळ्या त्याची साक्ष देत राहतो, साक्ष ठेवत राहतो आणि त्याच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देतो परमात्मा. नाही तर परमात्म्याशिवाय आपण कोणतीच आपली इच्छा पूर्ण करू शकत नाही. इव्हन आपण आपला हात सुद्धा हलवू शकत नाही परमात्म्याच्या मर्जीशिवाय. बरोबर आहे? आपण बोलू हो. सुद्धा शकत नाही परमात्म्याच्या मर्जीशिवाय. बरोबर आहे? हो. हा, तर परमात्मा, म्हणून परमात्मा जे आहेत ते आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. तर बघा ते आहे असं यामध्ये सांगते. परत आता या ठिकाणी पाहतो श्रीकृष्ण हे काय आहेत, ते पाहणारा पक्षी आणि फळे खाणारा पक्षी. भौतिक फळे खाणारा तो कोण आहे? आत्मा आहे. ठीक आहे. जरी हे दोघ जण मित्र आहेत, हे दोघ जण, पण त्यापैकी एक जण कोण आहे? मालक आहे आणि दुसरा कोण आहे? एक सेवक आहे. बरोबर आहे? हो. आहे का नाही? तर एक कारण स्वामी कोण आहे? भगवान श्रीकृष्ण काय आहेत आपले, स्वामी. आणि आपण काय त्यांचे? सेवक. हा, जीवेर स्वरूप होय कृष्ण नित्यदास. जीवाचं स्वरूपच आहे की आपण कृष्ण भगवान कृष्णांचे नित्य दास आहेत, नित्य सेवक आहेत. ठीक आहे. तर आत्म्याचा जो हा संबंध आहे, हे जे नातं आहे, हे आपण विसरून जातो. ठीक आहे, समजलं ना? हे आपण हो. विसरून जातो. म्हणून आपल्याला हे एक शरीर सोडून दुसरं शरीर घ्यावं लागतं. नाही तर आत्मा एकदा जर तो वैकुंठामध्ये असेल तर त्याला काही शरीर बदलावं लागत नाही. तिथे त्याला मृत्यू सुद्धा नसतो, आजारही नसतो, वृद्धावस्थेमध्ये सुद्धा जावं लागत नाही, जन्म सुद्धा घ्यावं लागत नाही. तिथे या दुःखांचा त्याला अजिबात त्रास भोगावा लागत नाही. परंतु आपलं जे भगवंताबद्दल सोबत जे नातं आहे, भगवंताचे आपण जे सेवक आहे, आपण भगवंताची सेवा करणे सोडून दिलं, यामुळे आपल्याला एक शरीर सोडून हे वेगवेगळे शरीर ग्रहण करावे लागतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या दुःखांचा भोग करावा लागतो. इतके सगळे दुःख भोगावे लागतात, इतक्या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो, इतका संघर्ष आपल्याला करावा लागतो. ठीक आहे नाही? तर बघा, ज्याप्रमाणे आता भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने काय केलं, जरी भगवान श्रीकृष्ण त्यांचे मित्र होते तरी सुद्धा ते आपल्या मित्रांना शरण गेले आणि त्याला आपले आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला. भगवान श्रीकृष्णांना परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केलं. तर त्याचप्रमाणे जेव्हा आत्मा ह्या परमात्म्याकडे बघतो आणि परमात्म्याला शरण जातो आणि त्यांना सर्वश्रेष्ठ गुरु म्हणून स्वीकार करतो, त्याच क्षणी जो आत्मा आहे तो सगळ्या शोकातून, सगळ्या दुःखातून, सगळ्या चिंतेतून काय होतं, मुक्त होऊन जातो. जसं अर्जुन भगवद्गीता झाल्यात नंतर आता शेवटी पाहू आपण, शेवटच्या काही श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो की आता भगवंत माझे सगळे शोक काय झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत, माझं अज्ञान पूर्णतः नष्ट झालेलं आहे, आता मी पूर्ण शोकातून, पूर्ण दुःखातून, पूर्ण मोहातून मुक्त झालेलो आहे तुमच्या कृपेमुळं. हे का नाही? ठीक आहे. तर तसा श्लोक शेवटी येईल, भगवंत सांगतात. तर अर्जुन सांगतो शेवटी, भगवद्गीता झाल्याच्या नंतर आपण बघूया जसं जसं पुढे जाऊ तसं. त्याचप्रमाणे जसं आपण भगवंताला शरण जातो, भगवंताच्या भक्तीमध्ये जुडतो आणि भगवंताच्या सेवेमध्ये पूर्णतः जुडतो,
त्यांच्या प्रती जो आपला संबंध आहे त्याला जागृत करतो, त्यावेळेस आपण आपल्या सगळ्या शोकातून, चिंतेतून, दुःखातून, मोहातून पूर्णपणे नेहमीसाठी, हमेशा हमेशा के लिए ना, नेहमीसाठी काय होतं, आपण मुक्त होऊन जातो. बरोबर आहे. हो. हम्म. तर ही याची पुष्टी कशामध्ये, श्वेताश्वर उपनिषद आणि मुंडक उपनिषद मध्ये सुद्धा केलेली आहे. श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की जरी दोन्ही पक्षी एका झाडावर बसले आहेत, तरी एक पक्षी काय करतो, फळे चाखतो, फळे खातो, आणि त्याला तो चिंता आणि दुःखामध्ये डुबलेला असतो. मग तो भीती, चिंता यामध्ये डुबलेला असतो. परंतु दुसरा जो पक्षी आहे, ठीक आहे, तो भगवंत, तो कधी चिंता किंवा दुःखी नसतो, आणि तो जर त्या आत्म्याने परमात्म्याची किंवा भगवंताची शरण घेतली, त्याच्याकडे जेव्हा त्याने वळून पाहिलं, आणि ज्यावेळेस तो जाणतो की परमात्मा किती महान आहे किंवा भगवान श्रीकृष्ण किती महान आहेत, ते माझ्यासाठी काय काय करतात, माझ्यावरती त्यांचं किती प्रेम आहे, आणि त्यांना सुखी केल्याशिवाय मी सुखी होऊ शकत नाही, हे जेव्हा तो समजतो, जाणतो, त्यांच्यावरती प्रेम करायला लागतो, तेव्हा हा दुःखी झालेला पक्षी सगळ्या चिंतेतून मुक्त होतो आणि त्याचे सगळे दुःखांचा नाश होऊन जातो. तत्क्षणी, तत्क्षणी म्हटलंय बघा, त्याच क्षणी ज्या वेळेस आपण लगेच भगवंतावरती प्रेम करायला लागतो, भगवंताच्या भक्तीमध्ये जोडतो, मनापासून, हृदयापासून भगवंताला आपले स्वामी स्वीकार करतो, त्याच क्षणी आपल्या सगळ्या चिंताचा, दुःखांचा नाश होतो, असं इथे सांगितलेलं आहे. बरोबर आहे, समजलं? हो. तर अर्जुन जो आहे त्याच्या नित्य मित्राकडे म्हणजे श्रीकृष्णांकडे पाहिले अर्जुनाने, आणि त्याच्याकडून तो भगवद्गीता समजून घेत आहे. म्हणून श्रीकृष्णांकडून भगवद्गीतेचे श्रवण केल्यामुळे, ऐकल्यामुळे, भगवंताची जी परम लीला आहे ती समजून घेतल्यामुळे आपण शोकातून मुक्तता होऊ शकतो. तर खरंच जर आपल्याला आपल्या शोकाचा त्याग करायचा असेल, सगळ्या शोकातून मुक्त व्हायचं असेल, सगळ्या मोहातून मुक्त व्हायचं असेल, तर काय करायला पाहिजे, आपण या भगवद्गीतेचं श्रवण करायला पाहिजे, भगवद्गीतेचं श्रवण पठन करायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे, ते आपल्या जीवनामध्ये आपण उतारायला पाहिजे. तर आपल्या सगळ्या शोकांचं, मोहाचं, दुःखाचं नाश होऊन जाईल भगवद्गीता ऐकून. भगवद्गीतेमध्ये एवढी शक्ती आहे, कारण ती कोणी सांगितलेली आहे, स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये एवढी शक्ती आहे, म्हणून भगवद्गीता ही दिव्य आहे. ठीक आहे, बरोबर आहे. हो. तर या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की, आणि आपले वृद्ध पितामह जे आहेत, ठीक आहे ना, आपले आजोबा जे आहेत, गुरु आहेत, यांच्या देह स्थितांतरामुळे शोक करू नये. म्हणजे ते जर हे शरीर त्यागून त्यांचा मृत्यू होऊन जर दुसरे शरीर घेत असेल, तर त्यासाठी शोक करण्याचं काही कारण, सगळ्यांनाच एक दिवस हे देह सोडून दुसरा देह घ्यावा लागतो, तर त्यामध्ये त्याला काही शोक करण्याची काही गरज नाही. नाही. त्यापेक्षा त्याने काय केलं पाहिजे, या धर्मयुद्धामध्ये त्यांच्या शरीराचा वध करून काय केला पाहिजे, हे जे विविध शरीराच्या दुःखामध्ये आणि मोहामध्ये, चिंतेमध्ये ते अडकलेले आहेत, त्यांना त्यातून मुक्त करायला पाहिजे, त्यांना आनंद दिला पाहिजे. ठीक आहे. तर बघा, यज्ञवेदीवर किंवा रणभूमीवरती जो मनुष्य आपले जीवन काय करतो, समर्पित करतो, त्याला शारीरिक कर्म भोगातून तात्काळ मुक्ती मिळते, आणि त्याला जीवनाच्या उच्च स्तरावर त्याची उन्नती होते. म्हणजे काय, जर युद्ध करता करता, धार्मिक युद्धभूमीवरती धर्मयुद्ध करताना जर कोणाचा त्या ठिकाणी शहीद होतो, तर त्याला काय होतो, शरीराच्या सगळ्या दुःखातून, शोकातून मुक्ती मिळते, आणि त्याला स्वर्गाची प्राप्ती होते. त्याला काय होते, स्वर्गाची प्राप्ती होते. किंवा यज्ञ करीत असताना, यज्ञ करीत असताना किंवा भगवंताच्या धामामध्ये जर कोणाला मृत्यू होत असेल, तर त्याला सुद्धा या शरीरातील सगळ्या बंधनातून मुक्ती मिळते, आणि तो त्याला उच्च स्तर दर्जाचं काय होते, जीवन प्राप्त होते, उच्च स्तर दर्जाचं शरीर प्राप्त होते. म्हणून अशा वेळेस काही शोक करण्याचं कारण नाही. बरोबर आहे. हो. हे यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर आता कोणी म्हणेल, ठीक आहे, मग आत्म्यात मग तर चांगलंच, एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीचा मी खून करून टाकतो, आणि काय होतं, त्याला नवीन शरीर भेटेल, त्याला चांगलंच करतो ना मी, त्यासाठी मी रोज खून करत जाईल 10-12, असं चालते का? नाही. नाही. तर आपल्याला आपल्या मर्जीनुसार, आपल्या विनाकारण काही एखाद्या चांगल्या उद्देशाशिवाय आपण कोणी मारू शकत नाही, आणि ते मारलं कोणी तर ते पाप आहे, त्याचं खूप मोठं घोर पाप आपल्याला भोगावे लागेल. पण धार्मिक उद्देशासाठी युद्धभूमीवर शत्रूचा वध करणे यामध्ये काही चुकीचं नाही. या ठिकाणी अर्जुन जो आहे, धर्मासाठी, धर्माच्या रक्षणाकरता आणि भगवंताला खुश करण्यासाठी इतरांना मारणार होता, तर त्यामध्ये काही चुकीचं
नाहीये. बरोबर आहे, त्यामध्ये हो. काही चुकीचं नाहीये. आणि त्याचबरोबर आपण बघतो की पहिले जो यज्ञ असायचा, तर त्या यज्ञामध्ये जो जानवर आहे त्याची काय केलं जायची, त्याला जानवराची त्याला काय म्हणतात, काय करतात, बली बली चढवायचे, ठीक आहे ना. तर बळी जे चढवायचे, तर ते कशासाठी करायचे, तर ते एखाद्या म्हातारा जानवर असेल तर त्याला यज्ञाच्या अग्नीमध्ये टाकलं जायचं आणि मंत्र उपचार करून त्यातून काय केलं जातं, नवीन त्याच जनावराला नवीन शरीर मिळायचं, नवीन यंग जवान शरीर त्या त्या प्राण्याला प्राप्त व्हायचं. तर तो प्राणी मारला जायचा नाही, त्याचा जीव जायचा नाही. तर त्याला नवीन शरीर भेटायचं. तर एवढी शक्ती त्यांच्याकडे त्या मंत्रामध्ये होती. तर मंत्र ते बरोबर उच्चार करतात की नाही, मंत्र यज्ञ करण्याच्या अगोदर, तर किंवा ते मंत्र योग्य पद्धतीने बोलतात की नाही, त्याचं उच्चारण व्यवस्थित करतात की नाही, हे तपासण्यासाठी त्या प्राण्याचा, एखाद्या वृद्ध प्राण्याचं त्याला आहुती दिली जायची यज्ञामध्ये आणि त्यातून त्या प्राण्याला नवीन शरीर मिळायचं. त्याला मारायचे नाही. तर काही लोक आता यज्ञाच्या नावावरती बकरा वगैरे कापतात देवी समोर वगैरे, ते पूर्णतः चुकीचे. पण ते बकरा कापून त्याला परत जिवंत करू शकतात का? नाही. तर तसं शास्त्रामध्ये सांगितलेलं नाही. ज्याच्याकडे परत जिवंत करण्याची, ज्याच्याकडे परत जिवंत करण्याची जोपर्यंत शक्ती नाही, तोपर्यंत परत जिवंत करण्याची जोपर्यंत शक्ती नाही ज्याच्यामध्ये, तोपर्यंत त्याला मारण्याचा काहीही अधिकार नाही, असं शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे. ते चुकीचं आहे. तर ते, आणि जसं आता पण आजकाल पण बघा, आता कोणतीही जर औषध बनवलं तर त्याचा प्रयोग पहिल्यांदा कशावर केला जाते, माणसावर करण्या अगोदर कशावर केला जातो त्याचा प्रयोग? प्राण्यांवर. जानवरावरती केला जातो आहे ना, उंदरावरती वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्राण्यांवरती केला जातो. तर कारण त्यांच्यावरती प्रयोग करतात, तो जर यशस्वी झाला तर मग माणसांवरती त्याचा प्रयोग केला जातो. तर त्याचप्रमाणे पूर्वी सुद्धा या मंत्रांचा उच्चारांचा प्रयोग कशावरती, जानवरांवरती करायचे, पण त्यांना मारायचे नाही. आता फरक काय की त्या उंदराला मारून टाकतात, त्या औषधाचा वेगवेगळ्या उपयोग करून त्या उंदरांना परत जिवंत करू शकत नाहीत. परंतु पहिले यज्ञांमध्ये काय व्हायचं, ते जे म्हातारे प्राणी होते, त्यांना उपयोग करायचा, प्रयोग करण्यासाठी, पण त्यांना परत जिवंत करण्याची पण शक्ती त्यांच्याकडे होती. त्यांना जिवंतच नाही करायचे, तर त्यांना नवीन तरुण शरीर सुद्धा ते देत होते. बरोबर आहे? है की नाही? म्हणून तशा प्रकारचा बळी देणं हा चालत होता. परंतु आजकाल कोणामध्ये शक्ती आहे का? एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर, कापल्यानंतर त्याला जिवंत करण्याची शक्ती आहे का कोणामध्ये? नाही. म्हणून मग अशी बळी देण्याचा कोणाला काही अधिकार नाही. ते पूर्णतः चुकीचं आहे. त्याचं वेदामध्ये पूर्णतः खंडन केलेलं आहे. असा बळी दिला नाही पाहिजे, का कोणत्याही प्राण्याची हत्या केली नाही पाहिजे. प्राण्याची काय, कोणत्या मनुष्याची नाही, कोणत्याचीच हत्या आपण करण्याचा काही अधिकार नाही. कारण आपण कोणाला जीवन देऊ शकत नाही, तर आपल्याला जीवन घेण्याचा अधिकार नाही. आपण कोणाला जीवन देऊ शकतो का? नाही. त्या प्राण्याला जिवंत परत करू शकत नाही किंवा त्या व्यक्तीला आपण परत जिवंत करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला कोणाचाही खून करण्याचा काहीच अधिकार नाही. फक्त जर तो धार्मिक कार्यासाठी, धर्माच्या रक्षणासाठी जर एखाद्या आतंकवाद्याचं जर हत्या करायची असेल, तर त्या ठिकाणी आपण मागेपुढे पाहू नाही. कारण ते पुण्याचं कर्म आहे, ते वाईट. तो आतंकवाद्याला मारणं काही चुकीचं नाहीये. जसं साप आहे, खूप विषारी साप आहे, तो घरामध्ये जर निघाला तर त्याला मारणं काही चुकीचं नाही. कारण तो साप जर चावला तर कित्येक माणसांना, चांगल्या माणसांना त्यांचा जीव चालला जाईल. तर त्यांना वाचवण्यासाठी सापाला मारणं काही चुकीचं नाही. पण बाकीचे प्राणी जे आहेत, ते निर्दोष प्राण्यांचा वध करणे पूर्णतः चुकीचे आहे. त्यांना मारण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. ठीक आहे. म्हणून मांसाहार जो आहे तो आपण करायला नाही पाहिजे, किंवा अंडे सुद्धा खायला नाही पाहिजे. कारण अंड्यातून सुद्धा जो कोंबड्याचं जे आहे पिल्लू ते जन्माला येते. त्यामुळे आपण अंडे किंवा मांस याचा आपण ग्रहण कधी केलं नाही पाहिजे. कारण त्याचे आपल्याला काही अधिकार नाहीये. ते खूप मोठं घोर पाप आहे. ठीक आहे. ठीक आहे. हो. समजलं? हो. तर या श्लोकामध्ये आत्म्याचं सांगितलेलं आहे भगवंतांनी. आत्म्याबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे यामध्ये सांगितलेलं आहे. तर चला आपण आता पुढचा श्लोक जो आहे तो आपण पुढच्या भगवद्गीता वर्गामध्ये पाहूया. पुढचा श्लोकही अतिशय सुंदर आहे. आत्म्याबद्दल अजून आपल्याला थोडी सविस्तर माहिती पुढच्या श्लोकामध्ये अजून भेटणार आहे.
तर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद आजच्या भगवद्गीता वर्गामध्ये आल्याबद्दल आणि शांततेने सगळा क्लास ऐकल्याबद्दल. हरे कृष्णा. श्रीमद भगवद गीता की, श्रीमद भगवद गीता की जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की जय. कृष्ण कृपा मूर्ती. कृष्ण कृपा मूर्ती ऐसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद की जय जय. श्रीमद भगवद गीता की जय जय. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण की. जय. हरे कृष्णा. हरे कृष्ण.